स्टडीमध्ये आज आपण शिकणार आहोत नाउन. नाउन असतात काय, नाउन कशा प्रकारे वापरले जातात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं शिकणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात पहिले मित्रांनो आपण समजून घेऊयात की नाउन असतात काय. तर बघा मित्रांनो, नाउन समजायकरता आपल्याला समजावे लागतील पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच. तर बघा मित्रांनो, आता पार्ट्स ऑफ स्पीच काय असतात. तर पार्ट्स ऑफ स्पीच जे राहतात त्यानेच तर आपले नाउन निघून येतात. बघा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे जे पण आपण सेंटेन्स बोलत असतो त्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. हे तर आपल्याला एका स्पीचनेच समजलं की एका तर एका स्पीचचे पार्ट ते. म्हणजे आता जे पण आपण सेंटेन्स बोलत असतो त्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, समजा तुम्ही कधी बिर्याणी खाल्ली आहे, व्हेज बिर्याणी. तर आता तिच्यात काय काय असतं, खूप सारे तांदूळ असतात, काही भाज्या असतात, रंग टाकलेला असतो, अजून काय असतं, काही ड्रायफ्रूट असतात. हे सगळं मिक्स होऊन तयार होते आपली बिर्याणी. अशा काय असतात मित्रांनो, तर त्याचे इन्ग्रेडियंट्स असतात. तर बघा, तशाच प्रकारे आपल्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या सुद्धा काही इन्ग्रेडियंट्स असतात. काय काय असतात मित्रांनो, तर पार्ट्स ऑफ स्पीचचे इन्ग्रेडियंट्स नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन या सगळ्या काय असतात मित्रांनो, तर एक इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या. म्हणजे आता पार्ट्स ऑफ स्पीच ज्याने की निघून येतात आपले नाउन, त्यांना आपण आता सर्वात पहिले क्लिअर करूयात. तर मित्रांनो, आपण आता सर्वात पहिले समजूयात की नाउन असतात काय. तर आता नाउनला तुम्ही सोप्या प्रकारे म्हणू शकता नेम. काय म्हणू शकता मित्रांनो, नेम. तर बघा, नाउन सर्वात पहिले आपण नाउनची डेफिनेशन बघूयात नाउन समजाय करता. तर आता नाउनची डेफिनेशन काय मित्रा, तुम्हाला लहानपणापासून तुम्ही नाउनची डेफिनेशन शिकत येत आहे. तर काय मित्रांनो, ती नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर अ थिंग. काय सांगितलं मित्रांनो मी, नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर अ थिंग. एखादी व्यक्ती, वस्तू किंवा स्थानाच्या नामाला आपण नाम असे म्हणतो. का नाउनची डेफिनेशन एकदा मी लिहून बघू. हा, लिहून बघूयात मित्रांनो. बघा, तर काय आपले नाउन. तर आता नाउनची डेफिनेशन काय मित्रा, तर नाउनची डेफिनेशन आहे नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और थिंग. एखादी व्यक्ती, वस्तू किंवा स्थानाच्या नामाला आपण नाम असे म्हणतो. ओके, एवढं क्लिअर झालं मित्र आपलं. तर बघा मित्रांनो, आता काय डेफिनेशन, नाउन इज द नेम. नेम तर आता याच्यात आलंच. नंतर ऑफ अ पर्सन, माणूस येणारे, नंतर प्लेस येणारे, और थिंग. आता थिंग मध्ये काय काय येणार आहे मित्रा, तर थिंग मध्ये समजा मी म्हणलं मोबाईल. काय म्हणलं मित्रा मी, मोबाईल. तर मोबाईल काय मित्रा एक वस्तूच आहे ना, तरी पण मोबाईल हा काय येणार आहे, तर थिंग मध्येच येणार आहे. सगळ्या टोटल वस्तूंचे नाव आपल्या थिंग मध्येच येणार आहे मित्रा. ओके, एवढं तुमचं क्लिअर झालं. मोबाईल. नंतर आता समजा मी म्हणलं चेअर. का चेअर थिंग मध्ये येणार आहे, हा येणारच आहे, म्हणून मी म्हणलं चेअर. नंतर अजून काय म्हणलं, समजा मी जर म्हणलं आता बॅग. तर बॅग पण का थिंग असणार आहे मित्रा. हो, थिंगच असणार आहे ना, कारण की प्रत्येक वस्तूंचे नाव आपल्या थिंग मध्येच येणार आहे. म्हणजे का मी म्हणू शकतो नाउन द नेम ऑफ एनीथिंग. काय म्हणलं मित्रा मी, नाउन द नेम ऑफ एनीथिंग. सगळ्या वस्तूंचे नाव आपल्या थिंग मध्ये तर येतातच, पण नाउन द नेम ऑफ एनीथिंग म्हणजेच सगळ्या वस्तू नाउनच असतात मित्रा. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या हातात एक मोबाईल आहे, हा मित्र आहे. नंतर तुमच्या समोर एक भिंत बनलेली आहे, हा बनलेली आहे. तर आता भिंत जी आहे, वॉल. वॉल आहे काय मित्रा तिचं, तर एक नाउनच आहे ना, तिचं नेम आहे मित्रा वॉल, भिंत. नंतर आता मोबाईल. मोबाईल काय एक त्याचं नेमच आहे ना, म्हणजेच नाउन. तर आता
हे नाऊन आहे मित्रांनो. म्हणजेच अशा प्रकारे सगळ्याच्या सगळ्या ज्या वस्तू असतील त्यांना आपण काय म्हणत असतो मित्रांनो, तर नाऊन म्हणत असतो. ओके, तर आता आपलं एवढं क्लिअर झालं. अजून प्रेमाने याला आपण समजूया. मित्रांनो, हा काय बोर्ड आहे, पण आपण एक नाऊनच आहे ना, कारण की बोर्ड आहे याचं काय, व्हाईट बोर्ड आहे याचं नाऊन आहे. समजा आता मित्रांनो एक हा काय मार्कर आहे, पण याचं पण तर एक नाऊनच आहे ना मित्रांनो. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचे काही ना काही नाऊन पाडले गेलेले. आता तुम्हाला नाऊन हे काय असतं हे पण तुमचं क्लिअर झालेलं आहे. डेफिनेशन सुद्धा आपली क्लिअर झालेली आहे. आणि प्लीज नोट डाऊन, तुम्ही डेफिनेशन सुद्धा लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, आता आपण बघूया टाइप्स ऑफ नाऊन. तर बघा मित्रांनो, आता आपण बघूया टाइप्स ऑफ नाऊन. बघा मित्रांनो, टाइप्स वगैरे काहीच नसतात याच्या. फक्त एकदा तुम्हाला नाऊन जर लक्षात आले ना, तर याची प्रत्येक टाइप्स एकदम सोपी आहे. आणि जी नाऊनची डेफिनेशन होती तीच जर तुम्ही पाठ केली तर प्रत्येक नाऊनची डेफिनेशन तुम्हाला एकदम एका सेकंदात पाठ होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, आता पुढे बघू आपण टाइप्स ऑफ नाऊन. तर आता कोणकोणते नाऊन येतात, ज्या की मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचच्या इन्ग्रेडियंट सांगितल्या होत्या त्याच्या. तर मित्रांनो, आता पार्ट्स ऑफ स्पीचच्या इन्ग्रेडियंट्स काय होते आपल्या, काय होतं त्याच्यात पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये, नाऊन होतं, प्रोनाऊन होतं, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाऊन, कंजक्शन, प्रोनाऊननी कंजक्शन, अजून इंटरजेक्शन. अशा प्रकारे त्या सगळ्याच्या सगळ्या वापरल्या जात होत्या. बघा आता तुमच्या समोर सगळ्याच्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स लिहून येतातच. बघा, तर आपण आता पुढे बघूयात. तर बघा मित्रांनो, आता टाइप्स ऑफ नाऊन कोणकोणते टाइप्स आहे. एक आहे आपलं कॉमन नाऊन, नंतर दुसरं जे ते आपलं प्रॉपर नाऊन आहे मित्रा, नंतर तिसरं आहे कॉन्क्रीट नाऊन आहे मित्रा, नंतर अजून चौथं आहे अब्स्ट्रॅक्ट नाऊन, पाचवं आहे आपलं कलेक्टिव्ह नाऊन, सहावं आहे कंपाऊंड नाऊन, सातवं काय आहे काउंटेबल नाऊन आणि आठवं आहे आपलं अनकाउंटेबल नाऊन. काहीच कठीण नाहीये. ह्या जरी 8 टाइप्स असल्या तरी आहे ना ह्या खूप सोप्या असतात. तर बघा आपण आता समजूनच घेऊया. तर मित्रांनो, आता आपण बघूयात कॉमन नाऊन. तर आता कॉमन नाऊन काय असतं हे आपण आता समजून घेऊयात. किती टाइप्स आहे मित्रा, पहिली टाइप्स आहे. बघा, तर आता आपण सगळंच सगळं चांगल्या प्रकारे समजूयात. आता मी जसं जसं समजावेन तशा प्रकारे नीट लक्ष द्या आणि आपलं समजावून झाल्यावर व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून घ्या. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. तर कॉमन नाऊन काय असतं, तर कॉमन नाऊनची डेफिनेशन काय आहे. अ कॉमन नाऊन इज अ जेनरिक पर्सन. काय सांगितलं मित्रा मी, अ कॉमन नाऊन इज अ जेनरिक पर्सन, प्लेस और थिंग. म्हणजे समजा, बघा मी परत एकदा सांगतो. अ कॉमन नाऊन इज अ जेनरिक पर्सन, प्लेस और थिंग. लिहून दाखवतो आता. बघा, कॉमन नाऊन, अ कॉमन नाऊन डेफिनेशन आहे मित्रा. बघा आता, अ कॉमन नाऊन is a generic person place or thing. म्हणजेच मित्रांनो, अ कॉमन नाउन इज अ जेनरिक पर्सन, नंतर प्लेस येणार आहे आणि थिंग. थिंग म्हणजे तर वस्तू तर सगळ्याच येणार आहे, पण बघा आता पर्सन, जेनरिक पर्सन. म्हणजे समजा मित्रांनो, आता या डेफिनेशन समजा मी सांगितलं, थांबा जरा मी सांगतो तुम्हाला. आता समजा मॅन, काय म्हणलं मी, मॅन. मॅन म्हणजे काय मित्रा, माणूस. तर तुम्ही मला काय म्हणाल आता, बॉय. तर बघा आता समजा मित्रांनो, आता तुम्हाला मी म्हणलं बॉय, काय म्हणलं मित्रा, बॉय. तुम्ही मला बॉय म्हणाल, पण आता मी एकटाच मुलगा आहे का, तर नाहीये ना. तर सगळेच सापडतील तुम्हाला, पूर्ण भारतात खूप सारे मुलं सापडतील. तर मीच एकटा मुलगा नाही,
म्हणून बॉय हे काय राहणार आहे मित्रा, तर कॉमन नाउन राहणार आहे. कारण की मुलं तर आता खूप सारे आहेत ना. तर तुम्ही जर मला समजा म्हणलं ओम, कारण की माझं नाव ओमच आहे, तर बघा ज्यांनी मला ओम म्हणलं तर ते काय होणार आहे मित्रांनो, तुम्ही मला बॉय न म्हणता ओम म्हणताय, तर ते एक कॉमन नाउन नाही राहणार, तर ते माझं नाव राहील, म्हणून ते कॉमन नाउन राहणार नाही. तर ते काही दुसरं असेल ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. बघा तर बॉय हे काय राहणार आहे, म्हणजेच कॉमन नाउन मध्ये ते येणार आहे. बघा याच्याहून काही तुम्हाला मी एक्झाम्पल सुद्धा देतो, एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. बघा तर आता आपण पुढे बघूया. तर बघा फॉर एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल बघू आपण आता. तर तुम्हाला एक्झाम्पल्स आहे मित्रांनो, बघा तर दाखवतो मी तुम्हाला एक्झाम्पल्स तुमची. द मॅन इज ऑन द फोन. द मॅन इज ऑन द फोन. बघा द मॅन इज ऑन द फोन. तर मॅन म्हणजे काय, माणूस. तर आता माणसं तर खूप सारे, म्हणजे ज्या गोष्टी याच्यात खूप सारे येणार आहेत, तर आता माणसं तर खूप सारे आहेत, म्हणून मॅन काय राहणार आहे मित्रांनो, तर आपलं कॉमन नाउन राहणार आहे. पण याच मॅनला जर आपण काही दुसरं नाव देऊन दिलं, म्हणजे त्याचं स्वतःचं नाव घेतलं, तर ते एक कॉमन नाउन राहणार नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला एक एक नाव दिलेलं आहे मित्रांनो. तर बघा पुढे, इज ऑन द फोन, पण त्याचं स्वतःचं पर्सनल नेम जरी वेगळं असलं तरी त्याला लोक मॅन म्हणतात, म्हणजेच हे काय राहणार आहे मित्रांनो, तर कॉमन नाउन राहणार आहे. इज ऑन द फोन. तर आता फोन तर आता खूप सारे आहेत. तुमच्या हातात वेगळा मोबाईल आहे आणि नंतर दुसऱ्याच्या हातात वेगळा असेल, तर बघा मित्रांनो, नंतर आता फोन, म्हणून फोन काय येणार आहे मित्रांनो, आपलं कॉमन नाउन येणार आहे. पहिल्याच एक्झाम्पलहून बऱ्याचशा जणांची गोष्ट क्लिअरच झाली असेल की कॉमन नाउन काय असतं. तर बघा पण मी असं एकाच एक्झाम्पलहून थोडी सोडणार आहे. तर बघा आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. तर दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो आपलं, दॅट मूवी वॉज स्कॅरी. दॅट मूवी वॉज स्कॅरी. म्हणजेच बघा मित्रांनो, दॅट मूवी वॉज स्कॅरी. तर आता मूवी तर खूप सारे आहेत, पण आता मी या मूवीचं नाव घेतलं का, नाही. मूवी खूप सारे असणारे. तर बघा समजा आता मूवी यांना सुद्धा बरेचसे नाव नसतात ना, मूवीला सुद्धा खूप सारे नाव नसतात. काही ना काही नाव तर प्रत्येक मूवीला राहीलच, पण मूवी हे काय राहणार आहे, तिचं खूप साऱ्या मूवीत तरी कॉमन नाउन राहणार आहे ना, वॉज स्कॅरी. अशा प्रकारे काय राहणार आहे मित्रांनो, त्याचं कॉमन नाउन राहणार आहे. तर बघा आता पुढे तिसरं एक्झाम्पल समजा मी घेतलं, माय डॉग लाईक्स. माय डॉग लाईक्स. माय डॉग लाईक्स. पुढे बघा मित्रांनो, टू स्लीप ऑन द रग. टू स्लीप ऑन द रग. तर बघा मित्रांनो, आता डॉग्स तर खूप सारे. समजा मी या डॉगला नाव दिलं टॉमी वगैरे काही म्हणून घेतलं, जे पण त्याचं नाव आहे. समजा याचं नाव आहे टॉमी, तर मी काय म्हणणार आहे मित्रांनो आता, तर मी काय म्हणणार आहे, टॉमी म्हणणार आहे. तर हे काय राहणार आहे, त्याचं एक पर्सनल नेम राहणार आहे. पण मित्रांनो समजा डॉग तर आता खूप सारे आहेत, डॉग काय खूप सारे आहेत, म्हणून ते काय कॉमन आहे मित्रांनो, म्हणून तेच काय येणार आहे, कॉमन नाउन येणार आहे. ओके, तर कॉमन नाउन काय असतं ही तुमची गोष्ट आता क्लिअर झाली. मग आता लाईक करा व्हिडिओ जर आवडत असेल तर, आणि ना सबस्क्राईब सुद्धा करा, आणि तुमच्या मित्रांचा फायदा व्हायकरता हा व्हिडिओ त्यांना शेअर सुद्धा करा. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट करा. बघा मित्रांनो, आता आपण प्रॉपर नाउनला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपलं दुसरं नाउन सुरू झालेलं आहे, नाउन मधलं दुसरी टाइप सुरू झालेली आहे, तर ते आपली प्रॉपर नाउन. तर आता प्रॉपर नाउनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. तर आता प्रॉपर नाउनची डेफिनेशन आहे, अ प्रॉपर नाउन इज द स्पेसिफिक नेम ऑफ तर बघा मित्रांनो काय डेफिनेशन आहे, अ प्रॉपर नाउन इज अ स्पेसिफिक नेम
दाखवतो. अ प्रॉपर नाउन is the specific name given to a person, place or thing. बघा मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. प्लेस और थिंग म्हणजेच मित्रांनो आता डेफिनेशन काय. अ प्रॉपर नाउन इज द स्पेसिफिक नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस और थिंग. स्पेसिफिक नेम वापरायचं मित्रांनो याच्यात. समजा आता बघा मी एक्झाम्पल देतो, डायरेक्ट डेफिनेशन तुम्हाला तर समजलीच म्हणजे एक्झाम्पल नंतरच कळेल. तर बघा एक्झाम्पल 1 घेऊ आपण आता. तर बघा मित्रांनो आता एक्झाम्पल आहे आपलं. बघा आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. मोदी लिव्हज इन इंडिया. मोदी लिव्हज इन इंडिया. तर मित्रांनो इंडिया काय आहे, एक कंट्री आहे म्हणजेच तो एक देश आहे. भारत आपला काय आहे, देश आहे. म्हणजेच मित्रांनो आता समजा मी जर म्हणलं कंट्री, तर आता देश तर खूप सारे आहेत, मग ते काय राहणार आहे, कॉमन नाउन राहणार आहे. पण आता या देशालाच आपण नाव दिलं भारत, म्हणजेच काय इंडिया इंग्लिश मधून. म्हणजेच आता इंडिया काय राहणार आहे, त्याला नाव दिलं म्हणून प्रॉपर नेम असणार आहे मित्रांनो. ओके, ही गोष्ट आता तुमची क्लिअर झाली. तर बघा आता पुढे बघूयात आपण. तर बघा, तर तुम्हाला तरी चांगलं समजलं असेल असं मला वाटत नाही. तर बघा आता पुढे, हॅरी पॉटर is my favorite movie. Is my favorite movie. तर बघा मित्रांनो, हॅरी पॉटर इज माय फेवरेट मूवी. पहिले कॉमन नाउन मध्ये आपण नुसतं मूवीचं एक्झाम्पल घेतलं होतं, पण आता मूवी तर खूप सारे आहेत, म्हणजे आता पिक्चर तर खूप सारे राहणार आहेत. पण आता हॅरी पॉटर हे एका मूवीचं नाव आहे. त्या मूवीला नाव दिल्यामुळे हे काय राहणार आहे, प्रॉपर नाउन असणार आहे. म्हणजेच त्याला एक पर्सनल नेम दिलं तर ते काय बनून गेलं, एक प्रॉपर नाउन बनून गेलं मित्रा. तर बघा आता सगळंच झालं. तर बघा अशा प्रकारे तुमचं हे क्लिअर झालं. तिसरं अजून एक एक्झाम्पल बघून घेऊया. समजा आता तुम्ही मला काय म्हणाल, कॉमन नाउन मध्ये तुम्ही मला बॉय म्हणाल, पण समजा जर तुम्हाला प्रॉपर नाउन मध्ये मला म्हणायचंय तर तुम्ही मला ओम म्हणाल. ओके, तर बघा एवढं लक्षात राहू द्या, नाउन द नेम ऑफ एनिथिंग म्हणजे जगातली कोणतीही गोष्ट असो तर तिला काही ना काही नेम नक्कीच राहणार आहे मित्रांनो. ओके, आता तुम्ही आहात, तुम्हाला एकतर नेम असेल ना, म्हणजे एखादं नाउन तर तुम्हाला असेलच ना. अशाच प्रकारे तर बघा तिसरं जे एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते आपलं तर तिसरं एक्झाम्पल आहे, डज इट ऑलवेज रेन इन सप्टेंबर. डज नंतर काय, डज इट ऑलवेज in, does is always in September. तर सप्टेंबर काय मित्रांनो, एक मंथ आहे. तर आता याला कसं ओळखता येईल, सप्टेंबर हे त्याचं पर्सनल नाव दिलं ना, त्याला नाव दिल्यामुळे हे काय झालं मित्रा, तर एक प्रॉपर नाउन तयार होऊन गेलं मित्रांनो ते. ओके, तर एवढं तुमचं क्लिअर झालं मित्रांनो. आता तर आता पुढचं काय मित्रांनो, तिसरं कॉन्क्रीट नाउन. तर त्याला आपण आता सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपलं सुरू झालेलं आहे कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन असतं काय, कशा प्रकारे तयार होतंय आपण आता बघूयात. कॉन्क्रीट नाउन आता आहे, तर बघा मित्रांनो, अ कॉन्क्रीट नाउन इज समथिंग, काय बोललो मित्रांनी,
A concrete noun is something you can see, touch, taste. अजून काय येईल मित्रा? नंतर अजून hear or smell. फिजिकल थिंग म्हणजे याच्यात सगळंच येणार आहे मित्रा. ओके, बघा मी लिहून सुद्धा दाखवतो तुम्हाला. डेफिनेशन: अ कॉन्क्रीट noun is something तर बघा मित्रांनो, आता इट्स समथिंग नंतर काय आता यू कॅन सी, टच, टेस्ट, अजून काय येईल मित्र? हिअर और स्मेल, बघा मित्रांनो याचे डेफिनेशन आहे. अँड फिजिकल थिंग म्हणजे याच्यात सगळंच काही येणार आहे मित्रा. फिजिकल थिंग. बघा मित्रांनो, तर आता पुढे बघूया. कॉन्क्रीट नाउन कोणती वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कॉन्क्रीट नाउन मध्ये येत असतो. ओके, तर आता एवढं तुमचं क्लिअर झालं. बघा आता काही एक्झाम्पल्स आपण बघू. व्हॉट्स युअर फेवरेट बुक? व्हॉट्स युअर फेवरेट बुक? नंतर अजून नाउन्स फेवरेट बुक. बघा तर मित्रांनो, आता याच्यात असणारे बुक, कारण की बुकला तुम्ही मोजू शकता, काउंट करू शकता, नंतर तिला स्पर्श सुद्धा करू शकता, हात सुद्धा लावू शकता. म्हणून याच्यात काय येणार आहे मित्रा? तर याच्यात येणार आहे बुक. ओके, एवढं तुमचं क्लिअर झालं. व्हॉट्स युअर फेवरेट बुक अशा प्रकारे येणार आहे, ज्या त्याला आपण हात लावू शकतो. म्हणजे आता बुक आहे समजा, असं आहे का की तुम्ही तिला हात लावू शकत नाही? तर बुकला तर तुम्ही हात लावू शकता ना मित्रांनो. बुकला काय करू शकता मित्रांनो? तुम्ही हात लावू शकता. म्हणजे ती काय येणार आहे मित्रांनो? आपली कॉन्क्रीट नाउन मध्ये ती येणार आहे. ओके, एवढं तुमचं आता क्लिअर झालं. बघा आता नंतर अजून काय राहणार आहे मित्रांनो? माय मॉम just bake some delicious chocolate cookies. My mom नंतर just bake some delicious chocolate cookies. येणार मित्र. बघा आता पहिलं एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल आहे. बघा माय मॉम. आता तुमच्या मॉमला तुम्ही हात लावू शकता, तुमच्या आईला तुम्ही हात लावू शकता, म्हणून आता मॉम सुद्धा येईल. जस्ट बेक सम डिलिशियस चॉकलेट कुकीज. आता चॉकलेट कुकीजला तुम्ही खाऊ शकता, म्हणून आता कुकीजला तुम्ही खाऊ शकता ना, म्हणून हे पण येईल. म्हणजे आता कारण की डेफिनेशन मध्ये टेस्ट सुद्धा लिहिलेलं आहे ना, आणि टच सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, आता एवढं तुमचं क्लिअर झालं. बघा अजून दोनच एक्झाम्पल मध्ये हे तुम्हाला सगळं समजलेलं आहे, कारण की कॉन्क्रीट नाउन एकदम सोपं आहे मित्रांनो. कॉन्क्रीट नाउन खूप सोपं आहे. तर बघा मित्रांनो, तर कॉन्क्रीट नाउनच्या पुढचं जे आता त्याला आपण सुरुवात करूया. तर कंपाऊंड नाउनला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आहे आपलं अब्स्ट्रॅक्ट नाउन. तर अब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन सुद्धा पहिल्यासारखीच आहे, बट ऑपोजिट आहे. बघा आता आपण समजूया. बघा तर अब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन आहे
An abstract noun is something you can see, touch, taste, hear or smell. आपण याला टेस्ट नाही करू शकत, स्मेल नाही करू शकत, टच नाही करू शकत. अशा नाउनला आपण काय म्हणत असतो तर अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, काय सांगितले मी याची डेफिनेशन. An abstract noun, an abstract noun it's something you can see, it's something you can see, you can't आहे मित्रांनो, you can't see, touch, taste, touch, taste. नंतर काय मित्रांनो, can't see, touch, taste, hear or smell. बघा मित्रांनो, अब्स्ट्रॅक्ट नाउन इज समथिंग यू कांट. कांट म्हणजे आपण ती गोष्ट नाही करू शकणार. सी, टच, टेस्ट, हिअर और स्मेल ही गोष्ट नाही करू शकणार. म्हणजे त्या गोष्टीला मी टच नाही करू शकत, टेस्ट नाही करू शकत, अजून हिअर और स्मेल. तर बघा मित्रांनो, तिचा स्मेल नाही येऊ शकत. तर बघा मित्रांनो, समजा फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. आता एक्झाम्पल बघू. नंतर एक्झाम्पल आहे, हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. पहिलं एक्झाम्पल, हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. तर बघा मित्रांनो, हॅव कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स एक अशी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही कॉन्फिडन्सला हात लावू शकता, नाही लावू शकत. तुम्ही कॉन्फिडन्सला मोजू शकता, नाही मोजू शकत. तुम्ही कॉन्फिडन्सला जाणवू शकता, जाणवू शकतो ना आपण कॉन्फिडन्सला की दुसऱ्यात कॉन्फिडन्स किती आहे. पण आपण स्वतःचा कॉन्फिडन्स जाणवू शकतो किंवा नाही जाणवू शकत. तर बघा मित्रांनो, दुसऱ्यात कॉन्फिडन्स आहे, किती आहे हे आपल्याला थोडं फार जाणवतं, पण आपण तो किती आहे हे नाही मोजू शकत. तो जास्त आहे की कमी आहे हेच आपल्याला फक्त जाणवतं फक्त. बघा, तर आता अशा प्रकारे आपण त्याला फक्त जाणवू शकतो त्याला, अशाच प्रकारे. बघा तर मित्रांनो, नंतर अदी इज फुल ऑफ जॉय टुडे. तर बघा मित्रांनो, जॉयला सुद्धा तुम्ही फक्त जाणवू शकता, खुशी. तर बघा मित्रांनो, परत लिहून बघून घेऊ आपण त्याला. अदी इज फुल ऑफ जॉय टुडे. टुडे. तर बघा मित्रांनो, अदी इज फुल ऑफ जॉय म्हणजे जॉय म्हणजे काय, खुशी. तर आपण जॉयला फक्त जाणवू शकतो. आपण किती खुश आहे हे आपण मोजू शकतो का? आपला हॅपीनेस आपण मोजू शकत नाही. तशाच प्रकारे मित्रांनो, आपल्याला फक्त आपण किती खुश आहोत हे आपल्याला फक्त जाणवू शकतो. ओके. तर बघा, आता हे सुद्धा तुमचं आता क्लिअर झालेलं आहे. तर बघा, अब्स्ट्रॅक्ट नाउन इज समथिंग यू कांट सी, टच, टेस्ट और स्मेल. म्हणजे आपण टच सुद्धा नाही करू शकत, स्मेल सुद्धा नाही घेऊ शकत, अजून टेस्ट सुद्धा नाही करू शकत. ओके. आता एक्झाम्पल्सून तुम्हाला पूर्णचे पूर्ण अब्स्ट्रॅक्ट नाउन सुद्धा क्लिअर झालेले. तर आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपले सुरू झालेले कलेक्टिव्ह नाउन. तर आपण आता कलेक्टिव्ह नाउनला समजूया. तर बघा मित्रांनो, कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन आहे, अ कलेक्टिव्ह नाउन रिफर्स, नंतर काय आहे, टू अ ग्रुप ऑफ मल्टिपल थिंग्स. म्हणजे मित्रांनो, लिहून बघूयात आपण आता.
सगळ्या डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, अ कलेक्टिव्ह नाउन रिफर्स टू अ ग्रुप ऑफ मल्टिपल थिंग्स, म्हणजे मल्टिपल थिंग्स असणारे मित्रांनो आपल्या खूप साऱ्या वस्तूंचं कलेक्शन येतंय. म्हणजेच मित्रांनो कलेक्टिव्ह नाउन येत ना ते. अ कलेक्टिव्ह नाउन रिफर्स टू अ ग्रुप ऑफ मल्टिपल थिंग्स. तर बघा, म्हणजे ना खूप साऱ्या गोष्टींचं कलेक्शन होतंय, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतोय. चला तर एक्झाम्पल बघूया. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो आपलं पहिलं एक्झाम्पल आहे आता, आय लिव्ह विथ माय फॅमिली. विथ माय फॅमिली. म्हणजेच मित्रांनो आय लिव्ह विथ माय फॅमिली म्हणजेच आता आय लिव्ह आपण कोणासोबत राहत असतो, तर आपल्या फॅमिली सोबत राहत असतो. तर आता फॅमिली मध्ये तुम्ही फक्त एकटेच आहे का? नाही, तर खूप सारे जण आहेत. म्हणजे ते काय होणार आहे मित्रांनो, तर खूप सारं कलेक्शन होणार आहे. म्हणजेच ते काय असणार आहे मित्रांनो, आपलं कलेक्टिव्ह नाउन ते असणार आहे. तर बघा मित्रांनो आपण आता पुढे बघूया. तर बघा मित्रांनो आता आय लिव्ह विथ माय फॅमिली म्हणजे याच्यात काय येणार आहे मित्रांनो, कलेक्टिव्ह नाउन काय येणार आहे आपलं, तर फॅमिली येणार आहे. ओके, तर आता एवढं सगळं आपलं क्लिअर झालेलं आहे. पण आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. तर बघा मित्रांनो आपलं दुसरं एक्झाम्पल आहे. तर आपलं दुसरं एक्झाम्पल आहे, क्लास ओपन युअर बुक. ओपन युअर बुक. तर बघा, शिक्षक जेव्हा वर्गात येतात तेव्हा आपल्याला काय म्हणतात, क्लास म्हणतात. तर बघा तशाच प्रकारे क्लास ओपन युअर बुक म्हणजे क्लास म्हणजे आता खूप सारे तुम्ही जण असणारे, अशाच प्रकारे तो सगळा मिळून सगळ्या वस्तूंचं कलेक्शन होऊन तो एक क्लास तयार होणार आहे. म्हणजेच आता कलेक्शन झालं म्हणजे क्लास कलेक्टिव्ह नाउन आला. ओके, हे सगळं तुमचं क्लिअर झालं मित्रांनो. आता कलेक्टिव्ह नाउन तुमचे क्लिअर झाले. तर आता याच्या पुढचं कोणतं नाउन आहे मित्रांनो, तर कंपाऊंड नाउन आहे. त्याला आपण आता बघूया. तर मित्रांनो आता आपलं कंपाऊंड नाउनची डेफिनेशन आता आपण बघूया. तर कंपाऊंड नाउनची डेफिनेशन आहे मित्रांनो, कंपाऊंड नाउन्स आर फॉर्म फ्रॉम. तर बघा मित्रांनो फॉर्म आणि फ्रॉम. कंपाऊंड नाउन आर फॉर्म फ्रॉम. नंतर काय मित्रा, टू ऑर मोर थिंग्स, सॉरी वर्ड्स, टू ऑर मोर वर्ड्स. तर बघा मित्रांनो आपण आता लिहून बघूयात आणि तुम्ही सुद्धा नोट डाऊन करून घ्या. तर बघा मित्रांनो याची डेफिनेशन आहे, कंपाऊंड नाउन्स are formed from बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्ष देऊन नोट डाऊन करून घ्या. टू ऑर मोर वर्ड्स. म्हणजेच मित्रांनो टू वर्ड्स मिळला आणि एक शब्द तयार झाला. म्हणजे दोन वर्ड्स येत आहेत आणि एक शब्द तयार होतोय. तर बघा एवढं तुम्हाला आता कळलं. तर बघा काही एक्झाम्पल्स नुसार मी तुम्हाला सांगतो. आय लव्ह वॉचिंग द सनराइज ऑन द बीच. एक्झाम्पल 1, I love watching the sunrise on the beach. हा एकदम सोपा नाउन आहे मित्रांनो, एकदम लवकरात लवकर संपून जाईल. बघा पुढे काय आहे, आय लव्ह वॉचिंग सनराइज ऑन द बीच. अशा प्रकारे हा नाउन आहे मित्रांनो.
वॉचिंग सनराइज. तर बघा मित्रांनो, याच्यात काय झालं, सनराइज ऑन द बीच. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक याच्यातला सन आणि एक राईस, हा शब्द मिळून शब्द तयार झाला सनराइज. म्हणजे हा एक शब्द जुळला सन आणि एक शब्द जुळला राईस, टोटल शब्द काय झाला तर सनराइज. अशा दोन शब्दांचं हे होतंय मित्रांनो, सन आणि राईस. दोन शब्द मिळून एक शब्द तयार झाला आणि शब्द झाला सनराइज. अशा प्रकारे दोन शब्द जुळवले जात आहेत, टू वर्ड्स. तर बघा नंतर अजून एक एक्झाम्पल बघू. हॅव यू एव्हर सीन सनसेट. हॅव यू एव्हर सीन Have you ever seen sunset? तर बघा मित्रांनो, आता याच्यात काय झालं, टू वर्ड्स एकामेकाला जुळले, हा सन आणि हा सेट. म्हणजे टोटल शब्द काय झाला तर सनसेट. म्हणजे असे दोन शब्द आपल्या कंपाऊंड नाउन मध्ये जुळत असतात मित्रांनो. पुढे बघा आता अजून, I think you need. I think you need. नंतर बघा मित्रांनो, न्यू आई ग्लास. न्यू आई ग्लास. तर बघा मित्रांनो, आता याच्यात काय झालेलं आहे, आई आणि ग्लास हे दोन शब्द एकामेकाला जुळले आणि टोटल शब्द तयार झाला आई ग्लास. बघा आता तुम्हाला कंपाऊंड नाउन तर क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण काउंटेबल नाउनला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता आपले सुरू झालेले काउंटेबल नाउन. तर बघा काउंटेबल, काउंटूनच आपल्याला समजलं की हे काय आपण ज्यांना काउंट करू शकतो ते नाउन. बघा तर आता सोप्या पद्धतीने याला समजूयात. काउंटेबल नाउन्स कॅन बी काउंटेड. काय बोलला मी, काउंटेबल नाउन्स कॅन बी काउंटेड. पुढे काय मित्रांनो, अँड कॅन हॅव अ सिंग्युलर और प्लुरल फॉर्म. बघा तर आता एकदा लिहून बघू. काउंटेबल nouns can be counted, can be counted, and can have a singular or plural form, or singular or plural form. बघा मित्रांनो, आतापर्यंत सगळंच सगळं तुम्ही नोट केलेलं पाहिजे. बघा आता फॉर्म. बघा याच्याहून काही आपण आता एक्झाम्पल्स बघूया. बघा मित्रांनो एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो, आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, I have 5 coins. आता मित्रांनो, आपण कॉइन्सला काउंट करू शकतो, म्हणजे आपण याला मोजू शकतो. हे काय काउंटेड, म्हणून 5 कॉइन्स. हे काय येणार आहे मित्रांनो आपलं, हे येणार आहे I have 5 coins. म्हणजे आता असा जर सेंटेन्स असला तर तो काय असणार आहे मित्रांनो, काउंटेबल असणार आहे. म्हणजे आपण समजा मी जर म्हणलं I have 5 books, तर बुक्सला सुद्धा मी काउंट करू शकतो. म्हणजेच मित्रा, काउंट आपण म्हणजे बुक सुद्धा काय असणार आहे, तो सेंटेन्स पण काय असणार आहे तर काउंटेबल असणार आहे. तर बघा पुढे बघूयात. दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो आता आपलं. तर दुसरं एक्झाम्पल आहे, we have many books at home. We have many books at home.
बुक्स ॲट होम. तरी हे याच्याहून आपल्याला काय समजलं मित्रांनो की काउंटेबल आहे, आपण बुक्सला काउंट करू शकतो मित्रांनो. बघा तर आता याच्यात काय येणार आहे, प्रत्येक हा आहे ना प्लुरल फॉर्म असणार आहे. म्हणजे समजा आता याच्यात काय आलं 5 पॉइंट्स. बुक्स म्हणजे याच्यात एक पेक्षा अनेकच राहणार आहे किंवा एक सुद्धा राहू शकतं. बघा तर आता तिसरा आपण बघू. तिसरं जे मित्रांनो आता आय डोंट हॅव अ कार. मेक बिफोर यू लिव्ह. बघा आता आय डोंट हॅव अ कार. आय डोंट हॅव अ कार. तर आता कारला सुद्धा आपण काउंट करू शकतो. आपण तिला असं मोजू शकतो की 1 2 3 म्हणून ती काय असणार आहे मित्रांनो आपलं काउंटेबल असणार आहे. ओके, तर आता आपण अनकाउंटेबलला सुरुवात करूया. अनकाउंटेबल असे असतात मित्रांनो ज्यांना की आपण नो काउंटेड असतात ते म्हणजे आपण त्यांना काउंट करू शकत नाही. ओके, एवढं तुमचं क्लिअर झालं. तर आता आपण आपल्या लास्ट नाउन अनकाउंटेबलला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता सुरू झालेले आहेत आपले अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल असतात काय, कशा प्रकारे वापरले जातात हे आपण आता बघूयात. तर बघा मित्रांनो काउंटेबल सारखीच अनकाउंटेबलची डेफिनिशन. अनकाउंटेबल नाउन्स नंतर काय आहे, कांट बी काउंटेबल म्हणजे आता काउंट बी काउंटेड अँड टायपिकली डोंट हॅव अ प्लुरल फॉर्म. म्हणजेच मित्रांनो यांना आपण काउंट करू शकणार नाही, अनकाउंटेबल असणार आहे ते कारण. तर बघा मित्रांनो आता आपण पुढे बघूयात. तर बघा डेफिनेशन लिहून पाहून घ्या. डेफिनेशन बिना काहीच नाही चालत आपलं. तर बघा पुढे अनकाउंटेबल नाउन्स अनकाउंटेबल नाउन्स पुढे काय मित्रांनो काउंट बी कांट बी काउंटेड. कांट बी काउंटेड. अजून काय आहे, अँड टायपिकली डोंट हॅव अ प्लुरल फॉर्म. अँड टायपिकली डोंट हॅव अ प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म अनकाउंटेबल येते त्यांना काउंट नाही करता येत. नाउन्स बघा इथे लिहिलेलं आहे कांट बी काउंटेड म्हणजे त्यांना आपल्याला काउंट करता येणार नाहीये, मोजता येणार नाहीये. अँड टायपिकली डोंट हॅव अ प्लुरल फॉर्म त्यांचा प्लुरल फॉर्म सुद्धा नाही बनू शकत मित्रांनो. समजा आता लव, लव एक अनकाउंटेबल नाउन आहे. तर आता लव, लवला मी कधीच सिंग्युलर प्लुरल नाही करू शकत. म्हणजे समजा मी त्याला लव्ज नाही म्हणू शकत तर ते प्लुरल मध्ये सुद्धा लवच येतं. तर आपण त्याला प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकत नाही मित्रांनो. तर बघा याच्याहून काही आपण एक्झाम्पल इतर बघूच ना. तर बघा पहिलं आहे आपलं टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. म्हणजे चहा काय मित्रांनो एक पॉप्युलर ड्रिंक. बघा पण आपण आता चहाला असं मोजू शकतो का 1 2 3 4 नाही मोजू शकत. समजा मी जर त्याला एका कपात टाकला तर मी त्याला मोजू शकतो. जितके कप राहतील तेवढे मी कपांना मोजेल, चहाला नाही मोजू शकणार. तर बघा आता पुढे बघू. दुसरे मित्रांनो आपलं तर डोंट आस्क फॉर ऍडवाइस फ्रॉम अ स्टुपिड. आता आपण ऍडवाइसला सुद्धा मोजू शकत नाही. म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो तर अनकाउंटेबल म्हणत असतो. ओके, ऍडवाइसला आपण मोजू शकतो का तर नाही मोजू शकत. अशाच प्रकारे आपण ज्यांना नाही मोजू शकत त्यांनाच आपण अनकाउंटेबल असं म्हणत असतो. ओके, आता तुमचं अनकाउंटेबल नाउन सुद्धा क्लिअर झालेलं आहे. तर आता मित्रांनो सगळेच नाउन आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपवलेले आहेत आणि तुमच्या मित्रांना
तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जेवढा जास्त होऊ शकेल तेवढा जास्त या व्हिडिओला शेअर करा, कारण की सगळ्यांचाच फायदा होऊ शकेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही जर आवडला असेल आणि जर समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच इंग्लिशच्या व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.